बेलापूरच्या प्रवरा नदीला इतकं बेकार पाणी आलंय का त्याच्यामध्ये डायरेक्ट माणसं वाहून जाऊ राहिले. आणि त्यासोबतच नदीमधलं एक असं मंदिर ज्याच्या गवताला जर पाणी लागलं तर डायरेक्ट दोन्हीच्या दोन्ही बेलापूर गाव वाहून जाऊ शकते. गावाच्यावर गवत आहे, त्या गवताला जर पाणी लागलं तर अख्खं गावात पाणी येतं. आता तुम्हाला तर माहिती आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये इतका बेकार पाऊस चालू आहे का डायरेक्ट लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, रानामध्ये तर पाणी गेलंच गेलं, त्यासोबतच गाई गुरांच्या आहे ना डायरेक्ट गोठ्यामध्ये पाणी गेलेलं आहे. म्हणून लोकांनी त्यांच्या जनावरं डायरेक्ट रस्त्यावर आणून बांधलेले आहे आणि लय बिकट परिस्थिती चालू आहे आमच्याकडं. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कुणाच झालं असेल तर ते शेतकऱ्याचं. आणि ज्या रोडने मी चालतोय त्या रोडने काल इतकं पाणी होतं का डायरेक्ट ट्रक सुद्धा बुडून जाऊ शकते. आणि आता थोडंसं पाणी वसरलंय आणि लोकांच्या घरामधून पाणी वाहून डायरेक्ट वाड्यामध्ये गेलंय. तरी पण सगळ्या पिकाचं डायरेक्ट नुकसान झालेलं आहे. आणि हे फक्त नुकसान पिकाचं नाही तर डायरेक्ट शेतकऱ्याच्या प्रत्येक स्वप्नाचं आणि त्याचं पूर्ण कुटुंब डायरेक्ट उद्ध्वस्त झालेलं आहे. हे बघून डायरेक्ट अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत आहे. आता हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत गेला पाहिजे, तो कसा गेला पाहिजे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा 100% मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट करा, कमेंटमध्ये तुमचं मत काय हे मला कळवा.